मराठी म्हणी. पहिली म्हण, नागिन पोसली आणि पोसणाऱ्याला डसली. या म्हणीचा अर्थ असा आहे, वाईट गोष्ट जवळ बाळगल्यावर ती कधी ना कधी उलटतेच. दुसरी म्हण, नावडतीचे मीठ आळणी. या म्हणीचा अर्थ असा आहे, आपल्या विरोधात असणाऱ्या माणसाने कितीही गोष्ट किती चांगली केली तरी आपल्याला ती वाईटच दिसते. तिसरी म्हण, निंदकाचे घर असावे शेजारी. या म्हणीचा अर्थ असा आहे, निंदा करणारा माणूस उपयोगी ठरतो, त्यामुळे आपले दोष कळतात. चौथी म्हण, पळसाला पाने तीनच. या म्हणीचा अर्थ असा आहे, सर्वत्र सारखीच परिस्थिती असणे. पाचवी म्हण, पायाची वहान पायीच बरी. या म्हणीचा अर्थ असा आहे, मूर्ख माणसाला अधिक सन्मान दिला तर तो शेफारतो. सहावी म्हण, पाचामुखी परमेश्वर. या म्हणीचा अर्थ असा आहे, बहुसंख्य लोक म्हणतील तेच खरे मानावे. सातवी म्हण, पाप आढ्यावर बोंबलते. पाप आढ्यावर बोंबलते. या म्हणीचा अर्थ असा आहे, पाप उघड झाल्याशिवाय राहत नाही. आठवी म्हण, पायलीची सामसूम चिपट्याची धामधूम. या म्हणीचा अर्थ असा आहे, जिथे मोठी शांत असतात तेथे छोट्यांचा बडेजाव असतो. नववी म्हण, पाण्यामध्ये मासा झोप घेतो कैसा, जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. या म्हणीचा अर्थ असा आहे, अनुभव घेतल्याशिवाय शहाणपण येत नाही. दहावी म्हण, पाहुणी आली आणि मोतूर लावून गेली. या म्हणीचा अर्थ असा आहे, पाहुणे म्हणून येणे आणि नुकसान करून जाणे. अकरावी म्हण, फुल ना फुलाची पाकळी. या म्हणीचा अर्थ असा आहे, वास्तविक जितके द्यायला पाहिजे तितके देण्याचे सामर्थ्य नसल्यामुळे त्यापेक्षा पुष्कळ कमी देणे. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल सिलेक्ट करा, म्हणजे नवीन व्हिडिओ टाकल्यानंतर सर्वात पहिले तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत जाईल. थँक्यू, धन्यवाद. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.